नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 17 विधान परिषदेच्या जागेत 6 जागा बिनविरोध आल्या. 11 जागांवर मतदान होणार आहे. आज आपण 2 मतदारसंघावर चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये नांदेड विधान परिषद आणि दुसरं धाराशिव, लातूर, बीड विधान परिषद. आपण जर याचा विचार केला तर लातूरमध्ये एकूण मतदान आहे 988, ज्यामध्ये युतीच्या बाजूनं जवळजवळ 635 आणि अपक्ष 100 आणि बाकी काँग्रेस आणि इतर आहेत. नांदेड विधान परिषद मतदारसंघात एकूण मतदान आहे 446, त्यापैकी भाजप 138, राष्ट्रवादी दादा गट 82, शिंदे सेना 23, मराठवाडा जनहित पार्टी 29, म्हणजे जवळजवळ 282 मतं आहेत. काँग्रेस 92, उद्धव सेना 19, राष्ट्रवादी शरद पवार गट 13, वंचित आघाडी 6, MIM 20 आणि अपक्ष 14. मित्रहो, ही निवडणूक अत्यंत अटीतटीची, चुरशीची सुरू आहे. या निवडणुकीला मतदान हे जिल्हा परिषदेचे सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य, नगरपालिका, नगरपंचायत आणि पंचायत समितीचे सभापती मतदान करणार आहेत. लातूर, धाराशिव आणि बीड विधान परिषदेचा विचार करत असताना आज तरी एकूण मताच्या 75 ते 90% मतं महायुतीला पर्यायानं बसवराज पाटील यांना मिळणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण बसवराज पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 2 वेळा आमदार होते, राज्यमंत्री होते आणि त्यांना साखर कारखाना, सहकार असा अनुभव आहे. आणि त्या उलट त्या मतदारसंघात महेश देशमुख यांना बळीचा बकरा केल्याची चर्चा आहे. खरं म्हणजे 6 बिनविरोध आल्या, ही 7वी ही आली असती, पण विनाकारण खोके डोके अशी चर्चा झाली असती. म्हणून ह्या ठिकाणी निवडणूक होत आहे. खरं म्हणजे निवडणुका बिनविरोध व्हाव्यात का होऊ नयेत याही पेक्षा या ठिकाणची निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. माजी मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराचं अभिनंदन केलं की त्यांनी विड्रॉल केलं नाही, पण मी निवडून आणणार अशा प्रकारचं काही ते बोललेले नाहीत. या उलट बसवराजजी पाटील यांच्याकडं असलेली टीम, मग लातूर जिल्ह्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील असतील, नामदार माजी मंत्री संजय बनसोडे असतील, लातूर ग्रामीणचे रमेश कराड, अभिमन्यू पवार आणि संभाजीराव पाटील निलंगेकर, हे सर्व जण आपापल्या परीनं या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा प्रयत्न, मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की कोणीही गडबड, काही घोटाळा करणार नाही. कारण लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, महामंडळ होणार आहेत, कमिट्या होणार आहेत. त्या एका परिस्थितीमध्ये आपण किती त्यागी आहोत का कसे आहोत ह्या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. कारण बूथनिहाय काउंटिंग जवळजवळ कळू शकते. त्यामुळं लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा नमिता मुंडे आहेत, पंकजा मुंडे आहेत, धनंजय मुंडे आहेत, त्याचबरोबर आपले माजलगावचे साळुंके आहेत, तिकडं पंडित आहेत, धस आहेत. त्यामुळं एक कार्यकर्त्याची फळी आणि मतदाराशी संपर्क पाहता या निवडणुकीमध्ये
लातूर, धाराशिव, बीड मतदारसंघात एकूण मताच्या 75 ते 80% मतदान हे बसवराज पाटलाला मिळणार. त्यांनी वोट टू वोट फिल्डिंग लावलेली आहे. महेश देशमुख हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. शेवटी ते राहुल गांधीच्या जवळचे असल्यामुळं त्यांनी त्यांच्या परीनं प्रयत्न सुरू केलेला आहे. पण शेवटी मताशिवाय डोके, खोक्यापेक्षा डोके महत्त्वाचे आहेत आणि ते किती डोके राहणार यावरनं बरंच काही कळणार आहे. आणि मला असं वाटतं की बसवराज पाटील किती जास्त मताधिक्यानं 700 घेणार का 750 घेणार का 800 घेणार हे काळ आणि वेळ ठरवणार आहे. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवाभाऊला बारकाईनं या निवडणुकीकडं लक्ष आहे. तसंच नांदेडमध्ये अमर राजूरकर हे रामभक्त हनुमान म्हणून अशोकरावांचा त्यांचा परिचय आहे. कर्मधर्म संयोगानं योगायोगानं प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी अशोकराव चव्हाण, अमर राजूरकर गेले होते. आणि जी चर्चा आहे, कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं जरी अंतर असलं तरी मॅनेजमेंटला अमर राजूरकर यांचा हात कोणी पकडू शकत नाही आणि त्यांना गॉडफादर म्हणून अशोकराव आहेत. जवळजवळ 300 मतदार हे सहलीला गेल्याची जोरदार चर्चा आहे. याला तसा ठोस जरी काही पुरावा नसला तरी परंतु ही निवडणूक जवळजवळ 70, 72, 75% मतदार अमर राजूरकर घेणार. निश्चित वेगवेगळ्या कारणानं अमर राजूरकर यांची मतं कमी करण्याचा जरी प्रयत्न झाला तरी अशोकराव चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळं, यांच्या नियोजनामुळं त्याही ठिकाणी युतीचेच उमेदवार विजयी होतील अशी खात्री दिली जात आहे. पाहूया तुम्ही तुमचा अंदाज काय वाटतंय तुम्हाला, कोण निवडून येईल? नांदेडमधून कोण निवडून येईल? धाराशिव, लातूर, बीडमधून कोण निवडून येईल? किती मतांना निवडून येईल याचा अंदाज तुम्ही कळवा. निश्चित आपण गावनिहाय, ग्रामपंचायत, नगरपंचायत निहाय, नगरपालिका निहाय आपण आढावा तर घेऊतच, पण तुम्हाला काय वाटतंय ते बॉक्समध्ये कळवा. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.